नमस्कार, मी रिद्धी. टोटल एंटरटेनमेंट या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. एका लग्नाची तिसरी गोष्ट या टीव्ही मालिकेमधून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणारी जोडी म्हणजे स्पृहा जोशी आणि उमेश कामत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 29 मे रोजी प्रदर्शित होणारा अ पेइंग घोस्ट या चित्रपटांमधून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वपू काळे यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित असला तरी यामध्ये बरेचसे बदल केलेले आहेत. या चित्रपटाचं सादरीकरण आणि मांडणी वेगळा करण्याचा प्रयत्न या चित्रपटाचे दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी केला आहे. VFXचा केलेला वापर ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. जर तुम्ही मराठी चित्रपट प्रेमी असाल तर हा चित्रपट नक्कीच पहा. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बाहेरच्या देशामधून येणारी चित्रपटाला पसंती हीच या चित्रपटाची पोचपावती ठरली. अ पेइंग घोस्ट नावातच वेगळेपणा असलेला हा सिनेमा. वपू यांची बदली ही सुप्रसिद्ध कथा या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. एक साधी सरळ कथा, पण मांडणी आणि सादरीकरण वेगळं करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी केलाय. मराठी चित्रपट ग्लोबल होऊ पाहतोय याची पावती या चित्रपटामुळे नक्कीच प्रेक्षकांना मिळतेय. VFXचा प्रभावी वापर यामुळं हा चित्रपट चर्चेत येतोय. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांचं याबाबत काय मत आहे जाणून घेऊयात. नमस्कार सर, KB9च्या वतीने आपलं स्वागत. साधारणतः हा अ पेइंग घोस्ट नावाचा एक वेगळा सिनेमा तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. काय आहे याचा, एक कथा काय आहे याची आणि काय सांगाल तुम्ही चित्रपटाबद्दल? या चित्रपटातली कथा जी आहे ती वपू काळे यांच्या बदली या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद संजय मोने यांनी केलेले आहेत. आता संजय मोने म्हणल्यानंतर त्याची साधी सोपी सरळ मांडणी, तरी त्यातला विनोद, हे पुन्हा वेगळं सांगायची काही गरज नाही. त्यामुळे त्यांची विनोदाची धाटणी आणि एक वेगळा कौटुंबिक चित्रपट, ज्या चित्रपटामध्ये पुष्कर श्रोत्री, शर्वाणी पिल्ले आणि 6 लहान मुली अशी 8 भूतं आहेत आणि उमेश कामत आणि स्पृहा जोशी अशी तुमची एक लाडकी जोडी आहे. आणि ह्या 10 कलाकारांच्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये असलेली इतर कलाकारांची दांडगी, विनोदी, हुशार, टायमिंगचे 101 बादशाह असलेले अशी ती माझी कलाकारांची फौज घेऊन आम्ही 29 मेला तुम्हाला भेटायला येतो आहे. नक्की हा तुम्ही तो विषय निवडला आहे. हा दिग्दर्शकाला विषय निवडतानाही एक वेगळा रिस्क असते की हा असा विषय, गोष्टच निवडली आहे तुम्ही. पण तुम्हाला काय वाटलं की हा चित्रपटाच्या दृष्टीने हा विषय तुम्ही कसा निवडला? मूळ कथा आणि सिनेमाची कथा ह्याच्यामध्ये मुळात एक कथा विस्तार मी आणि शर्वाणी पिल्ले आम्ही दोघांनी मिळून केला. आणि हा करत असताना त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की आम्हाला एक कौटुंबिक चित्रपट बनवायचा होता. कौटुंबिक म्हणजे जो कुटुंबासाठी आहे असा. सो इट इज अ फॅमिली एंटरटेनर, ज्याच्यात आपण जेव्हा पान वाढून घेतो तेव्हा चविष्ट पदार्थ आपण घेतो, आपण पक्वान्न घेतो, आपण लोणचं घेतो, पापड घेतो, याबरोबरीनं आपण मीठही घेतो. त्यामुळे मिठा एवढेच सामाजिक मुद्द्यांनाही स्पर्श त्यातनं करायचा होता. आपण खऱ्या अर्थाने समाजाचं जे देणं लागतो तर ते देणं दरवेळेला आपल्याला ह्या जन्मात पूर्ण करता येतच असं नाही. तर ते ह्याही माध्यमातून आम्हाला लोकांना त्याच्याबद्दलची कुठेतरी अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो तो तयार करायचा होता. त्यामुळे मिठापुरते काही प्रसंग या चित्रपटामध्ये समाज प्रबोधनाचे असे आहेत, पण बाकी इट इज आउट अँड आउट अ कॉमेडी फॅमिली एंटरटेनर, ज्याच्यामध्ये धमाल आहे, विनोद आहेत, एंटरटेनमेंटचे बाकी इतर अनेक गमती जमती आहेत. कारण 70 मिनटाचे VFX आहेत. एक इतकी छान फ्रेश उमेश आणि स्पृहाची जोडी आहे, त्यांची प्रेमकथा आहे, त्यांच्यातली थोडीशी भांडणं आहेत आणि खूप सगळे वेगवेगळे सरप्राइजेस या चित्रपटात आहेत. प्रश्न आहे की तुम्ही हा VFX इफेक्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मराठी चित्रपट बदलू पाहतं, तर हे तुमचं एक नवीन स्टेप आहे, काय सांगाल याबद्दल? PJच्या माध्यमातून चित्रपट खऱ्या अर्थाने ग्लोबल होतो आहे असंही मी म्हणेन. चित्रपटाचं मेकिंग खूप ग्लोबली झालं म्हणजे या चित्रपटामध्ये असलेले 70 मिनटाचे VFX जे आहेत ते त्या 70 मिनटाच्या VFXसाठी जी टीम काम करत होती ती टीम आज आपल्या पुण्यातली जरी असली तरी त्या टीमने इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स केलेले आहेत. नुकताच रिलीज झालेला मॅड मॅक्स नावाचा चित्रपट त्यांनी केला आहे. बच्चे कंपनीला आजही आवडणारा, थोडा मोठ्यांनाही आवडणारा नार्नियासारखा चित्रपट त्यांनी केला आहे. सो अशी एक अनुभवी तंत्रज्ञांची टीम माझ्याबरोबर होती.
त्यामुळे त्याही अर्थी चित्रपट ग्लोबल झाला आणि खऱ्या अर्थाने आताही चित्रपट ग्लोबल होतो आहे. कारण 5, 6, 7 जून आणि इतर काही तारखा जूनच्या याच्यामध्ये पेईंग घोस्ट हा चित्रपट जर्मनी, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, UK अशा परदेशातल्या काही शहरांमधनंही रिलीज होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 29 मेला आहेच. त्यामुळे असा ग्लोबली रिलीज आणि ग्लोबल चित्रपट, मराठी चित्रपट फक्तच ग्लोबल होतो आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी किंवा त्या फेस्टिवल्सना मिळणारी ॲवॉर्ड्स किंवा तिथे मिळणारी कौतुकाची थाप एवढ्यापुरताच जो मर्यादित होता तो कदाचित ह्या चित्रपटापासून मराठी इंडस्ट्री खऱ्या अर्थाने ग्लोबल होईल. त्याच्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे. आणि एक हे शिवधनुष्य होतं जे माझे निर्माते जयंत लाडे आणि आमचे प्रस्तुतकर्ते डॉक्टर अंबरीश दरक ह्या दोघांच्या आर्थिक पाठबळामुळेही आम्हाला खूप सहज शक्य झालं. नंतर हे शिवधनुष्य कोणी तुकारामांनी म्हणून ठेवलेलं आहे, येऱ्या गबाळ्याचे कामं नव्हे, तशातलीच परिस्थिती होती. पण त्यांच्यासारखे 2 खंदेवीर आमच्याबरोबर असल्यामुळे ते अगदीच आम्हाला लीलया उचलता आलं असं मी म्हणेन. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. आनंदाश्रम कॉलनीत घडणारी ही कथा. साधा भोळा असलेला माधव माटेगावकर म्हणजे उमेश कामत यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या माधवच्या साध्या भोळ्या स्वभावामुळं त्याला चाळकरी त्रास देतात. या स्वभावामुळं आपल्या प्रेयसीला साधं प्रपोज देखील त्याला करता येत नाही. अशा स्थितीतच त्यांच्या घरात भूतांच्या कुटुंबाची एंट्री होते. पुष्कर क्षोत्री आणि शर्वाणी पिल्ले आणि त्यांच्या 6 मुली ही भूतं उमेशच्या घरात प्रवेश करतात. त्यातून पुढे काय काय गमती घडतात ही चित्रपटाची कथा आहे. मूळ कथेचा चित्रपट करताना काही नवी पात्र यात घेण्यात आली आहेत, तर कथेला एक रंजक वळण देण्याचा प्रयत्नही या चित्रपटात करण्यात आला आहे. या पेईंग घोस्ट चित्रपटातले घोस्ट आहेत आपल्याबरोबर पुष्कर श्रोत्री. यांना विचारूया नक्की यांचं काय कॅरेक्टर आहे आणि त्यांनी हे कसं एन्जॉय केलं. मी गजानन एकबोटे हे भूत साकारतोय. भूत म्हणजे काय नेमकं मला माहीत नाही, कारण माझा काय अभ्यास नाही, माझा भूतांवरती विश्वासही नाही. पण असं म्हणतात की तुमच्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या राहिल्या असतील तर मग आत्मा किंवा भूतयोनीमध्ये तुमचा प्रवेश होतो. म्हणजे काय तर माणूस असमाधानी आहे आणि त्याला एक गोष्ट मिळाली तर त्याला दुसरी गोष्ट हवी असते, ती मिळाली तर त्याला चौथी हवी असते, ती मिळाली तर त्याला 10वी गोष्ट हवी असते. त्यामुळे माणसाने आत्मसमाधानी असावं, अल्पसंतुष्ट असावं हेच त्याच्यातनं म्हणायचं आहे. आणि हा गजानन एकबोटे हा कुटुंबवत्सल बाप आहे. त्याची बायको आहे, त्याला अशा या 6 मुली आहेत. वयवर्ष 3 ते वयवर्ष 11 अशा 6 मुली आहेत. त्यामुळे ह्या मुलींचा पण तो विचार करत असतो, त्यांना काय हवं नको बघत असतो, त्यांचा अभ्यास बघणारा असा कुटुंबवत्सल बाप असलेला भूत आहे. आणि तो खूप प्रेमळ आहे, सतत लोकांना मदत करणार आहे. आणि असं म्हणतात की भूतं पछाडतात, झपाटतात, असं काही नाही. पायरेटेड DVDs तुम्ही प्लीज ह्याच्या मिळत असतील तरी घेऊ नका, कारण तुम्ही एक पायरेटेड DVD जर विकत घेतलीत, पेईंग घोस्टचीच नाही कुठच्याही चित्रपटाची, तर त्याचा पैसा हा सगळा तुमच्याच विरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरला जातो. ह्याचं भान मराठी प्रेक्षकांनी ठेवलं पाहिजे, विचार त्यांनी केलं पाहिजे. सो पायरेटेड DVDs न घेता आणि टेलिव्हिजनवरची वाट न पाहता हा एक मोठा सिनेमा, एक चांगला सिनेमा तुमच्या भेटीसाठी येतो आहे, तर तो थिएटरमध्ये जाऊन बघावा अशी मी प्रत्येकाला विनंती करेन. थँक्यू. VFXचा वापर यामुळं या चित्रपटाला वेगळा अंदाज मिळाला आहे. वपूंची बदली ही कथा तर सर्व परिचित आहेच, पण चित्रपटाच्या दृष्टिकोनातून अनेक बदल या कथेत करण्यात आले आहेत. VFXमुळं भूतांचा वेगळा फील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या भूतांमुळं माधव आणि माधवीचं आयुष्य कसं बदलून जातं हा प्रवास या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटातून निर्माता जयंत लाडे हा तरुण निर्माता चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. पेईंग घोस्ट चित्रपटाचे निर्माता आहेत आपल्यासोबत जयंत लाड. यांच्याशी आपण बातचीत करूया. एक तरुण निर्माता म्हणून ते आता इथं पदार्पण करतायत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. काय सांगू शकाल सर, तुमचा सिनेमा येऊ पाहतोय, एक तरुण निर्माता म्हणून तुमच्याकडे पाहायला जाते. तरुण नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, वयानुसार तरुण आहे, पण एक्सपिरियन्सनुसार मला जवळजवळ एक 4 वर्षापासून मी हे करतो या क्षेत्रामध्ये. ऑफकोर्स फर्स्ट प्रोड्युसर आहे,
पण ह्याच्या अगोदर EP म्हणून काम करत होतो आणि हे फर्स्ट प्रोडक्शन माझं स्वतःचं आहे आणि येस इट्स माय फर्स्ट वेंचर. थँक्यू. या चित्रपटाला नरेंद्र भिडे यांनी सुश्राव्य गाणी दिली आहेत, पण यातलं एक गोड आणि प्रेक्षकांनी व्हायरल केलेलं गाणं म्हणजे रातभर. या रोमॅन्टिक गाण्यामुळं या चित्रपटाला वेगळीच बहार आली आहे. या रातभर नावाच्या गाण्यामुळं स्पृहा जोशीनं आपला बोल्ड लुक दाखवला आहे. एक वेगळाच गोड अनुभव देणाऱ्या या रोमॅन्टिक गाण्यामुळं स्पृहा आणि उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे रातभर नावाचं गाणं सध्या खूपच व्हायरल होत आहे. यूट्यूबवर सध्या सर्वात चर्चेत असलेलं असं हे गाणं आहे. पुन्हा पुन्हा तुझी मिठी तुझेच स्पंद रातभर. स्पृहाचा नवा अंदाज, उमेशचा अभिनय, त्याला पुष्कर शर्वाणीची असलेली साथ अशी कलाकारांची सुरेल भट्टी जमल्यामुळं हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना चांगला अनुभव देईल. VFXचा वापर यामुळं या पेईंग घोस्ट सिनेमाद्वारे मराठी चित्रपट नक्कीच भरारी घेणार आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. एका लग्नाची तिसरी गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि त्याबरोबरच उमेश आणि स्पृहाची जोडी देखील. हीच जोडी अ पेईंग घोस्ट या सिनेमातून प्रथमच एकत्र येते. मराठी सिनेमात VFXचा केलेला वापर ही चित्रपटाची जमेची बाजू. त्याचबरोबर वपूंची बदली ही कथा आणि त्याला पुष्कर श्रोत्री आणि सर्वाणी पिल्ले, उमेश आणि स्पृहाची जोडी अशी कलाकारांची भट्टी यामुळं हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा ठरेल. चित्रपटामधले अभिनेते आपल्यासोबत आहेत. उमेश कामत सर, काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? या मी माधव माटेगावकर ही व्यक्तिरेखा करतोय या चित्रपटामध्ये. एक साधा सरळ लाजरा बुजरा, कुठल्याही गोष्टीला नाही नाही म्हणणारा, कोणी मदतीला आलं तर. पण याच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात त्याच्या आजूबाजूची लोक. तो इतका साधा आहे की त्याला आवडणारी एक मुलगी आहे पण तिला प्रपोजही करू शकत नाही. आणि अचानक त्याच्या आयुष्यात एक भूताचं कुटुंब येऊन राहू लागतं त्याच्या घरात आणि त्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं. त्याचं लग्न होतं पण लग्नानंतर बायकोला कसं सांगायचं आपल्या घरात भूतं राहत आहेत आणि तिला सांगितलं तर ती काय रिॲक्ट होईल ह्याची भीती एक वाटत असते आणि सगळी त्याची तारांबळ उडत असते. सो अशी आहे ही गोष्ट अ पेईंग घोस्ट. आणि तुमचं याच्याबद्दल एक काय कॅरेक्टर काय आहे आणि तुम्हाला या म्हणजे तुम्ही हा चित्रपट कसा साईन केला? तुम्हाला ही गोष्ट आवडली का? काय एक्झॅक्टली पाहिलं तुम्ही यात? एक कलाकार म्हणून नक्कीच मी जेव्हा एखादी कलाकृती स्वीकारत असतो तेव्हा सगळ्यात आधी मी बघतो ती गोष्ट काय आहे. जर प्रेक्षक म्हणून मी ती गोष्ट एन्जॉय करू शकलो तर मी ते कलाकार म्हणून करायला, भूमिका साकारायला एन्जॉय करीन असं मला वाटतं. त्यामुळे पहिल्या फटक्यात मला गोष्ट आवडली. आणि प्रत्येक कलाकाराला काहीतरी वेगळं करायला हवं असतं प्रत्येक त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये. सो तशा अनेक गोष्टी मला या चित्रपटात दिसत होत्या. VFX इफेक्ट एक 70 मिनिटाचे ह्याच्यात केलेले आहेत. सो त्या पद्धतीचं शूटिंग मी आयुष्यात पहिल्यांदा केलं होतं. त्यामुळे ती एक वेगळी मजा येणार होती मला माहिती होतं. सगळी टीम खूप छान आहे हे कळत होतं मला.
आणि ज्या पद्धतीने चित्रपट आता तयार झाला आहे त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की एक छान कंप्लीट पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं, ज्याच्यात इमोशन्स आहे, ज्याच्यात रोमांस आहे, ज्याच्यात सोशल मेसेज आहे, ज्याच्यात गाणी आहेत, असं सगळं धमाल असलेलं एक 2 तास प्रेक्षकांचे नक्कीच मजेत आणि एक वेगळा अनुभव देणारे जातील असं मला वाटतं. याच्यामध्ये तुमचं एक छान रोमॅन्टिक गाणं आहे जे आता व्हायरल होतं आहे, काय सांगाल त्याबद्दल? खूपच मजा येते. म्हणजे मला वाटतं की कलाकाराला आनंद तेव्हाच होतो जेव्हा प्रेक्षकांकडनं त्याला दाद मिळते. आणि माझ्या मते जसं तुम्ही आता म्हणतात तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. सो इन दॅट केस मी सुद्धा खूप हॅपी आहे. कुठेतरी आपण जे कष्ट केलेले आहेत त्याचं चीज होतं आहे असं वाटतं. आता सध्या मराठी चित्रपटामध्ये वेगवेगळे विषय हाताळले जातात किंवा वेगळ्या काही गोष्टी घडत आहेत, तर याच्यामध्ये VFXचा इफेक्ट आहे, तर याच्यामध्ये अजून तुम्हाला काय वाटलं की आता अजून मराठी चित्रपट कुठपर्यंत जावा अशी तुमची इच्छा? काही गोष्टी चित्रपट स्वीकारण्याच्या आधी कळतात, ह्या नवीन गोष्टी आहेत. पण चित्रपट करताना किंवा चित्रपट झाल्यानंतरही नवीन गोष्टी कळतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही म्हणालात की आता ह्या मराठी चित्रपट कुठे जाणार आहे. सो मला आनंद या गोष्टीचा आहे की ट्रेलर पाहिल्यानंतर भारताबाहेरनं या चित्रपटासाठी डिमांड आलेली आहे. आम्ही 29 मेला महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होत आहे, पण लगेच जूनच्या पहिल्या आठवड्यात UK हा चित्रपट दिसणार आहे 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये. लंडनमध्ये, मँचेस्टरमध्ये, अजून एक 3-4 शहरं आहेत त्याच्यात दिसणार आहे. त्याशिवाय जूनच्या एंडमध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ॲम्स्टरडॅम ह्या ठिकाणीही जे मराठी प्रेक्षक आपले आहेत त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे की तिथे आम्हाला हा चित्रपट पाहायचा आहे. सो माझ्या मते मराठी चित्रपट खरंच आता भारताबाहेर 7 समुद्रापलीकडे चाललेला आहे. आणि मी प्रेक्षकांना खूपसं क्रेडिट देईन की गेल्याच वर्षात अगदी म्हणायचं झालं तर कोर्ट किंवा फॅन्ड्रीसारखे चित्रपट येत आहेत आणि त्याचबरोबर लयभारी किंवा TP सारखे चित्रपट येत आहेत आणि दोन्ही चित्रपट ॲक्सेप्ट केले जात आहेत प्रेक्षकांकडनं. प्रेक्षक गर्दी करत आहेत चित्रपटगृहात आणि म्हणूनच मला असं वाटतं पेईंग घोस्टसारखे ज्याच्यात इतके इफेक्ट्स आहेत, इतका खर्चिक चित्रपटही करायला प्रोड्युसरला आमच्या जयंत लाडेंना धाडस झालं, कारण मराठी प्रेक्षकास थिएटरमध्ये येत आहेत. सो ह्या चित्रपटासाठी सुद्धा गर्दी करा जेणेकरून यापुढेही असे वेगवेगळे प्रयोग केले जातील. थँक्यू. या चित्रपटाचा आपल्यासोबत कलाकार आहेत स्पृहा जोशींशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल मॅडम, तुमची भूमिका काय याच्याबद्दल? पेईंग घोस्ट असं एक नावसुद्धा वेगळं आहे आणि एक वेगळा चित्रपट येतोय, काय आहे हा चित्रपट नक्की? पेईंग घोस्ट ही सुश्रुत भागवत दिग्दर्शित आणि जयंत लाडे निर्मित आणि डॉक्टर अमरीश दरक यांची प्रस्तुती असलेली आमची फिल्म 29 मेला यंदा आत्ता रिलीज होते. खूप उत्सुक आहोत आम्ही सगळेच या फिल्मला घेऊन, कारण मराठीतला हा मला असं वाटतं आत्तापर्यंतचा एकमेव द्वितीय असा प्रयोग आहे की 70 मिनिटांचे VFX जवळपास या चित्रपटात आहेत. आणि माझी जी भूमिका आहे, मी माधवी मिरजकर नावाची भूमिका करते, जी माधव माटेगावकर म्हणजे उमेश कामत त्याची मी आधी प्रेयसी आहे आणि त्याच्यानंतर मी त्याची बायको होते. फक्त प्रेयसी ते बायको असा प्रवास होताना आमच्या या प्रवासामध्ये, आमच्या या गोष्टीमध्ये काय गमती जमती घडतात, त्या का घडतात. एकबोटे नावाचा एक वेगळाच फॅक्टर माधवच्या आयुष्यात येतो. त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं, ज्या माधवीशी बोलायला, तिला आपल्या मनातलं सांगायला माधव घाबरत असतो. अचानकपणे अशा नेमक्या काय गोष्टी घडतात की सगळंच त्यांचं आयुष्य बदलून जातं. आणि असे खूप मजेशीर गमती जमती या चित्रपटात आहेत आणि त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं पात्र मला करायला मिळालं, त्यामुळे मी खूप खुश आहे. अनेक वर्षांनी माझ्याकडे एक छान फिल्म आली आहे आणि आय एम व्हेरी हॅपी, कारण उमेशबरोबर सुद्धा एका लग्नाची तिसरी गोष्ट संपल्या लगेचच मला काम करता आलं अँड आय एम रिअली व्हेरी हॅपी. मला वाटतं की चित्रपट आम्हाला जितका आवडला आहे किंवा काम करताना आम्ही जितकी मजा केली तितकीच प्रेक्षकसुद्धा तो बघताना मजा करतील किंवा अगदी मनापासून ही फिल्म एन्जॉय करतील. तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री आहे, जी बॅकस्टेज असते ती ऑनस्टेज आता तुम्हाला चित्रपटातून दाखवायला कसं वाटतं तुमची केमिस्ट्री किंवा तुमची मैत्री ती कशी दिसणार आहे? काय सांगू, आमची मैत्री एका लग्नाची तिसरी गोष्टच्या सेटवरती झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि ती घट्ट झाली मैत्री. आणि मे बी एकमेकांना एकमेकांची कंपनी आवडते, हळूहळू ओळख वाढते, तसे स्वभाव कळतात, ते पटतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या केमिस्ट्रीसाठी कारणीभूत
अद्भुत असतात. आणि डेफिनेटली मालिका जितकी आम्ही मनापासून एन्जॉय केली, आम्हाला कुठेही सारखं असं वाटत होतं की अरे रे आता मालिका संपणार, एकमेकांबरोबर कधी काम करायला मिळणार आहे परत, कारण आम्ही खरंच खूप मनापासून एन्जॉय केलं होतं ते सगळं, ती प्रोसेस. त्या मालिकेला लोकांचं खूप प्रेम मिळालं होतं. ओ मीशा आजतागायत लोकांच्या लक्षात आहे. या सगळ्यामध्ये आमच्या नशिबाने मी म्हणेन की मालिकेचं शूटिंग संपल्या आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आणि खूप मजा आली, कारण ताबडतोब आम्ही एकमेकांबरोबर लगेच पुढचं काम केलं. आणि कॅनव्हास मोठा असतो एका चित्रपटाचा, मालिकेच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी डायरेक्ट पडद्यावर नाही दाखवता आहेत त्या कदाचित चित्रपटाच्या निमित्ताने दाखवता आल्या. पण या सगळ्यामध्ये एकमेकांशी ती ओळख असणं, एकमेकांबरोबर कम्फर्टेबल असणं काम करताना, या गोष्टी खूप फरक पाडतात. आणि आमचं कदाचित मे बी पडद्यामागे इतकं छान रिलेशन आहे, कुठेतरी ते पडद्यावरती त्यामुळेच जास्त छान वाटत असेल. आणि तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस, नाटकातून आणि चित्रपट ह्याचं तुला डिफरन्स काय सांगशील? कारण नाटकात काम केल्यानंतर चित्रपटात काम करण्याची एक वेगळी संधी प्रत्येकाला असते किंवा कलाकारांनी करावं असं आहे, पण तुला काय वाटतं त्यातला फरक काय, किंवा तू काय नक्की एन्जॉय जास्त करतेस? मी दोन्ही माध्यमं तितकीच सुंदर आहेत, दोन्ही माध्यमं तितकीच स्ट्रॉंग आहेत. कलाकार म्हणून तुम्हाला दोन्ही माध्यमांमध्ये तितकंच स्वतःला अलर्ट ठेवावं लागतं, सतत प्रूव्ह करावं लागतं. नाटकाची गंमत ही आहे की हे लाईव्ह माध्यम आहे, तिथे तुम्हाला जे काही आहे ते प्रेक्षकांच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी जसं आपण म्हणतो तसं होत असतं. फिल्ममध्ये तुम्हाला हे माहिती असतं की तुम्ही 70 mm पडद्यावरती तुम्ही दिसणार आहात, त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला कॅरी करावं लागतं, त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करावं लागतं. फिल्मचं शूटिंग तुकड्यांमध्ये होतं. सो तुम्ही पहिल्या सीनमध्ये काय केलं आहे आणि शेवटच्या सीनमध्ये काय करणार आहात हे कदाचित आधी शेवटचा सीन शूट होतो, कदाचित अगदी शेवटी पहिला सीन शूट होतो. पण आपल्या भूमिकेचा एक ग्राफ लक्षात घेऊन तो स्वतःपुरता ठरवून मग त्या पद्धतीने कुठेही लोकांना खंड पडला आहे त्या शूटमध्ये असं न वाटता एक सलगता त्याच्यात तुम्हाला ठेवावी लागते. हे सुद्धा कलाकार म्हणून तुम्हाला चॅलेंज असतं. सो कलाकार म्हणून दोन्ही गोष्टी तितक्याच चॅलेंजिंग आहेत, आव्हानात्मक आहेत. आणि खूप आनंद आहे मला या गोष्टीचा की टेलिव्हिजन असो, नाटक असो, फिल्म असू दे, या चारही माध्यमांमध्ये मला एकाच वेळेला काम करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, समीक्षकांचं प्रेम मिळालं, त्याचबरोबरीने दिग्दर्शकांचं सुद्धा प्रेम मिळतं आहे, कारण ते मला छान छान भूमिकांमध्ये कास्ट करतात. सो मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की एका छान मार्गाने करिअर चाललं आहे. आणि माझं करिअरच्या ज्या टप्प्यावर पेईंग घोस्ट ही फिल्म आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही फिल्म फार जास्त महत्त्वाची आहे, खूप जास्त स्पेशल आहे. जशी कुहू सगळ्यांना आवडली होती, ती जशी कविता करायची तसं तुला यात काही करता आलं आहे का? नाही, यामध्ये काहीच कुहूची कुठेही झलक नाही आहे. मुळात मी जसं मगाशी म्हटलं की मी खूप लकी आहे, मला खूप वेगवेगळ्या भूमिका करता आल्या. जरी सलग 3 वर्ष टेलिव्हिजन मी केलेलं असलं तरी अग्निहोत्र असेल किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल, तिसरी गोष्ट असेल किंवा उंच माझा झोका असेल, या सगळ्या मालिका एकमेकांपेक्षा खूप जास्त वेगळ्या होत्या. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर हे दुसरीपेक्षा खूप वेगळं होतं. आणि तशीच ही माधवी आहे, खूप गोड कॅरेक्टर आहे, खूप लवेबल कॅरेक्टर आहे. कदाचित ही फिल्म बघून प्रत्येक मुलाला असं वाटेल की आयुष्यपत आपली बायको, आपली होणारी बायको, आपली गर्लफ्रेंड अशी असावी. सो हे समजा त्यांना वाटू देण्यात मी यशस्वी झाले तर आय थिंक नथिंग लाईक इट. तुमच्या दोघांचं याच्यामध्ये एक गाणं आहे रोमॅन्टिक, त्या संदर्भात काय सांगशील? कसं गाणं आहे की वेगळ्या प्रकारचा तुझा लुक त्याच्यामध्ये दिसतो? वेगळ्या प्रकारचा म्हणजे बोल्ड असं आपण म्हणूया. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की अशा पद्धतीने मला प्रेझेंट व्हायची संधी मिळाली. कारण कलाकार म्हणून तुम्ही जसं मी म्हटलं की तुम्ही स्वतःला सतत आजमावत असता वेगवेगळ्या पद्धतीने. आत्तापर्यंत मी अशी कधी दिसले नाही आहे लोकांना, किंवा मी अशीही दिसू शकते हे लोकांनी पाहिलेलं नाही आहे. आज या चित्रपटाच्या निमित्ताने मला हा एक्सपेरिमेंट करून बघता आला. खूप सुंदर पद्धतीने, खूप एलिगंटली हे सगळं शूट केलं आहे. जसं आपल्याला दिसतं आहे आता की ज्या पद्धतीने यूट्यूबवरती गाण्याला रिस्पॉन्स मिळतो आहे, व्हायरल होतो आहे व्हिडिओ, लोकांना प्रचंड आवडतो आहे. या सगळ्या गोष्टींमधनं मला हे माहिती आहे की आत्ताची जी पिढी आहे ती हे सगळं ॲक्सेप्ट करण्यात खूप छान पद्धतीने तिथे ॲक्सेप्ट करते. आमची जी जनरेशन आहे त्याच्यामुळे कुठल्याच एका गोष्टीला घेऊन ते बसत नाही आहे. त्यांनासुद्धा नवे एक्सपेरिमेंट्स बघायचे आहेत, त्यांनासुद्धा नव्या गोष्टी बघायच्या आहेत. आमच्या नशिबाने आम्हाला एक अतिशय सुंदर गाणं करण्याची संधी मिळाली, जे मुळात गाणं म्हणून फार ब्युटिफुल आहे. त्याचे शब्द वैभव जोशींनी लिहिले आहेत, त्याचं संगीत नरेंद्र भिडेंनी दिलं आहे. दीपाली विचारे
सगळ्यांनी त्याची कोरिओग्राफी केली आहे. आमचे प्रसाद बेंडे जे आमचे DOP आहेत, सिनेमॅटोग्राफर, त्यांनी फार सुंदर ते गाणं दिसेल याची काळजी घेतली. सो एखाद्या मराठी चित्रपटामध्ये एक अशा पद्धतीचं एखादं अतिशय सुंदर दिसणारं गाणं हे मला असं वाटतं की आमच्या वाट्याला येणं हे सुद्धा खूप छान गोष्ट आहे. उमेशसोबत ते गाणं करताना मला अजिबात अडचण आली नाही, कारण ज्या केमिस्ट्रीबद्दल मे बी आपण बोललो तो एक कम्फर्ट झोन असतो. मला कुठेही काही प्रश्न पडले नाहीत हे गाणं शूट करताना. आम्हाला दोघांना एकमेकांना काही इनिबिशन्स नव्हते की आता काय करायचं, आता काय, असं आम्हाला काही वाटलं नाही. कदाचित तो जो कम्फर्ट असतो तो त्या गाण्यात दिसतो, गाण्यातच असं नाही पण त्या अख्ख्या प्रोसेसमध्येच तो दिसत असतो. सो त्याच्यामुळे असेल कदाचित. पण मला खूप आनंद आहे की अशा पद्धतीने एक काहीतरी खूप गोड गोष्ट, आमचा हनीमून सिक्वेन्स आहे हे गाणं म्हणजे. सो त्या निमित्ताने हे गाणं चित्रपटात येतं. सो ते कुठेही अस्थानी नाही. म्हणजे बऱ्याचदा एखादी बोल्ड गोष्ट करायची म्हणून केली आहे का, तर ते तसंही नाही आहे. ते त्या जागी खूप सुंदर पद्धतीने येतं. त्याच्यामुळे इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. आणि मला खात्री आहे की कोणालाही ऑकवर्ड न होता खूप छान पद्धतीने त्या चित्रपटामध्ये ते गाणं लोकांना दिसेल आणि त्याचा आस्वाद छान लोक घेऊ शकतील गाणं म्हणून. आता हा चित्रपट म्हणून तू जेव्हा कथा ऐकलीस तेव्हा तुला कसं वाटलं, म्हणजे तू याला हो कशी म्हटलीस, काय तुला यातलं वेगळेपण वाटलं? मी खरं सांगू का, मला सुश्रुतने जेव्हा कथा ऐकवली आणि त्याने सांगितलं की अशी अशी कथा आहे वपू काळेंची, बदली नावाची गोष्ट आहे, आपण ती नव्या पद्धतीने करतो आहे, संजय मोरेंनी याचे पटकथा संवाद लिहिले आहेत, हे कलाकार आहेत, उमेश कामत, अनिता दाते, गिरीश जोशी, पुष्कर श्रोत्री, हे सगळं जेव्हा मी ऐकलं आणि त्याच्यात तो मला म्हणाला की हिरोईनच्या रोलसाठी मी तुला विचारतो आहे, उमेशची जी प्रेयसी आहे आणि जी नंतर त्याची बायको होते, हे सगळं ऐकल्या मला त्याला काही फार प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत. कारण गोष्ट म्हणूनच तितकी गोड गोष्ट आहे की अशा एखाद्या अतिशय सुंदर गोष्टीचा जेव्हा चित्रपट होतो तेव्हा त्याचा आपण भाग असणं हे सुद्धा खूप छान असतं. आणि ही प्रोसेस म्हणून, हा चित्रपट म्हणून मी खूप एन्जॉय केला. थँक्यू. आता या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा KB9 न्यूज.